हिमायतनगरमध्ये पैशाच्या वादातून तलवार चाकूने हल्ला, 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। हिमायतनगर शहरातील उमर चौक परिसरात पैशाच्या वादातून एका व्यक्तीवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे। या प्रकरणी 7 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी शाकीर हुसेन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 8 एप्रिल 2026 बुधवार आठवडी बाजाराच्या दिवशी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास उमर चौक कमानजवळ ही घटना घडली। उसने दिलेल्या पैशाच्या कारणावरून आरोपीने फिर्यादीला "तू हमारे आदमी को पैसे मांगता क्या?" अशी धमकी देत शिवीगाळ केली। यानंतर आरोपींनी एकत्र येत चाकू व तलवारीसारख्या धारदार शस्त्रांनी फिर्यादीवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले। तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या भावावर व काकावरही जीवघेणे वार करण्यात आले, ज्यामुळे तेही जखमी झाले आहेत। या प्रकरणी पोलिसांकडून 7 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे। गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल भगत व त्यांचे सहकारी करत आहेत। आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आले आहेत। या घटनेमुळे हिमायतनगर शहर व परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे।